हे गाइस, हेलो। आज पूरा दिन भर बारिश स्टार्ट है। आज पूरा दिन भर बारिश है, सुबह से लेके अब तक। अभी भी जोर से बारिश चल रही है। क्या करूँ, काम पे तो बहुत काम था आज। उसके बाद आके मैंने थोड़ा सा रेस्ट किया और फिर अभी जस्ट रिसेंटली मैंने खाना बनाया है। अभी बाकी के घर के काम बाकी है और ये सब काम देख के तो मुझे मौत आती है। सच में मेरी आत्मा ऐसे बाहर निकलती है। क्या करूँ, आदत नहीं थी ना इतनी। माँ के पास सवाइता मिलता था। अब भी मैं सोच रही थी ऐसे ही मुझे, मतलब खाना बनाते बनाते ऐसा ही आया ख्याल की आईकडं किती ऐकतं होतं ना, किती चांगलं होतं आईकडं। सकाळी उठल्यापासून, आंघोळीपासून, जेवणापासून, नाश्त्यापासून सगळं ऐकतं मिळत होतं। सकाळी उठायचं, डब्बा घ्यायचा आणि निघायचं ऑफिसला। म्हणून टायमावर पोचत होते मी, टायमावर येत होते ऑफिसमध्ये। सगळ्यांच्या आधी पोचायचे मी, म्हणजे मी आधी जिथं जॉब करते तिथं। आता सगळ्यांचं लेट मागून पोचते मी सकाळी उठून। तरी पण यार सकाळी 7:30 म्हणता 7:30 वाजतात उठायला। उठून सगळं आवरून ऑफिसला जायचं, तिथून येऊन घरातली कामं करायचे। खूप थकून जातं माणूस। आणि आत्ता जस्ट स्वयंपाक करता करता मला विचार आला की यार मम्मी कशी करत असेल, म्हणजे लग्नाच्या आधी मम्मीने कसं केलं असेल, मम्मी कशी करत असेल सगळं घरातलं काम करून प्लस बाहेर कामाला जायचं। आत्ता कधी कधी असं वाटतं की यार हे सुख मी जर माझ्या आईला दिलं असतं तर माझ्या आईने मला झोपाळा बांधला असता। सिरियसली, माझ्या आईने मला झोका बांधला असता। एवढं लवकर माझं लग्नच लावलं। तिच्या जीवावर बसून मी आयतं खात होते, म्हणून मला म्हणते बाई जा तू लग्न कर एकदाचं आणि माझं घर मोकळं कर। सिरियसली यार खूप अवघड आहे हे जॉब करून घरातलं काम करणं। हार्ड वर्क है ये गाइस। और मेरे जैसी मी तर अशी होते की मला स्वयंपाक येत नव्हता, स्वयंपाकाचा एस पण येत नव्हता। लग्न झाल्यावर मी शिकली आहे। लाज लज्जा शरम काहीच नाही आहे मला हे सांगायला की मी यूट्यूबवरनं बघून स्वयंपाक शिकली आहे। सिरियसली काहीच येत नव्हतं बनवायला। किती दिवस खाणार बाहेरचं, किती दिवस भात मॅगी, किती दिवस खाणार हे असलं। एक ना एक दिवस चपाती आणि भाकरीची तर आठवण येतेच येते। मग लग्न झाल्यानंतर मी सगळं शिकली आणि मग मला खूप अवघड गेलं होतं। असं वाटत होतं की काश मी लग्नाच्या आधी थोडंसं शिकले असते। आणि आत्ता असं वाटतं की यार हे सुख जर मी माझ्या आईला दिलं असतं तर। म्हणून म्हणते जे कोणी माझे व्हिडिओज बघत असाल ना, प्लीज तुम्ही लग्नाच्या आधीच स्वयंपाक शिका, कारण लग्न झाल्यानंतर ना खूप हार्ड जातं। आणि ज्यांना माझ्यासारखं असतं ना चोचले की मी जॉब पण करणार आणि मी घरं पण सांभाळणार, काही होत नाही। मला जॉबला लागून फक्त 2 महिने झाले ते, आणि घर आणि जॉब दोन्ही सांभाळणं होणार नाही। ठीक आहे, तर दोन्हीपैकी एकच काहीतरी निवडायचं। आणि ज्यांना दोन्ही करायचं असेल ना त्यांनी म्हणजे त्यांनी कामाची सवय हे लग्न आधीच लावून घेतली पाहिजे। ठीक आहे ना, कारण लग्न झाल्यावर आहे ना 17-18 वर्षाच्या वयामध्ये जर लग्न झालं ना तर घरचे समजून घेतात। पण आमच्यासारखे 24-25 वर्षाच्या घोड्या आणि तुम्हाला स्वयंपाक येत नाही, कसं व्हायचं? त्याच्यासाठी स्वयंपाक शिकणं खूप महत्त्वाचं आहे। तो जो भी लोग मेरे वीडियोस देख रहे हैं तो कृपया करके खाना बनाना सीख जाए, नहीं तो मेरे जैसा हाल होगा।